सर्वांना नमस्कार. आज केली बाहेरची थोडी साफसफाई, कारण बाहेर खूप गवत वाढलेलं होतं पावसामुळे. ते सर्व काढलं आणि छान झाडून झुडून घेतलेलं होतं. त्यानंतर आम्ही गेलो भाजीपाला आणण्यासाठी. हा माझा पूर्ण आठवड्याचा भाजीपाला आहे आणि आमचा ग्रामीण भाग असल्यामुळे इथे भाजीपाला पण फ्रेश भेटतो. मी जे टमाटे आणले त्यामध्ये मला हा वेगळाच टमाटा भेटलेला आहे. याचा आकार तुम्हाला कसा वाटतो मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तशी पण आज होती गणेश चतुर्थी. आता सर्वच भाजीपाला आणलेला होता, त्यामुळे आमचं पावभाजीचं प्लॅनिंग ठरलं. मग मी घेतली पावभाजी बनवण्यासाठी. मी इथे सर्व माझ्याकडे जेवढ्या भाजीपाला आहे तेवढ्या सर्व भाज्या मी इथे घेते. भाज्या शिजतानाच मी त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ पण टाकते, म्हणजे त्यामुळे भाज्या छान मऊसर शिजल्या जातात. त्यानंतर मी इथे थोडंसं आलं, लसूण, कोथिंबीरच्या काड्या आणि टोमॅटो यांची पेस्ट पण तयार करून घेते. त्याच्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. आम्ही असंच 1-2 वेळेस बाहेरून पावभाजी खाल्लेली होती, पण ती अजिबात आम्हाला आवडलेली नव्हती. म्हणजे अजिबात तिला काही चवच नव्हती. म्हणजे पैसे जाऊन पण आपल्याला पाहिजे तशी टेस्ट भेटत नाही. मग एकदा असंच सर्व भाजीपाला आणलेला होता आणि मुलांना काहीतरी वेगळं खायचं होतं. मग मीच बोललेली की सर्व भाजीपाला तर आणलेलाच आहे, मग सहज पावभाजी बनवून बघू आपण, कशी होते कशी नाही कळेल तर. शुभ्राच्या पप्पांनी पावभाजी मसाला, बटर वगैरे सर्व, म्हणजे जे हॉटेलमध्ये जे जे साहित्य भेटतं ते सर्व त्यांनी घरी मला आणून दिलं आणि मी घरी पावभाजी बनवून बघितली. ती इतकी छान झाली की मुलांना, म्हणजे तेव्हापासून आहे ना, बाहेरचं खाणंच त्यांनी बंद केलं. घरीच आम्ही पावभाजी बनवतो आणि घरीच खातो. म्हणजे जेवढा खर्च आपल्याला बाहेरची म्हणजे हॉटेलमधून घेऊन पावभाजी खाण्यासाठी लागतो, तेच आपण घरी जर बनवून खाल्लं तर त्याच्या दुपटीने पावभाजी तर होतेच होते, पण ती हेल्दी पण खूप असते आणि सर्वजण मनसोक्त खातात. इथे शुभ्राचे पप्पा छान पाव भाजतायत आणि विवानला खायचा होता मसाला पाव, पण त्याला जास्त तिखट काही आवडत नाही. मग त्याच्यासाठी त्यांनी थोडेसा पावभाजी त्यावर टाकून आणि त्याला ते छान बनवून दिली. कारण आमच्याकडे पावभाजी केली की पाव वगैरे भाजण्याचं जे काम आहे ते शुभ्राचे पप्पाच करतात, कारण ते खूप छान पाव भाजतात. ही अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे. मस्त तरी पण आलेली आहे भाजीला. पावभाजी म्हटलं ना की मुलांना पटकन भूक पण लागते. पावभाजी इतकी छान झालेली आहे, कारण आमच्या घरामध्ये मला आणि मुलांना पावभाजी खूप आवडते. सर्वांना पण पावभाजी खूपच आवडलेली आहे, सर्वजण सांगतायत. तुम्ही पण एकदा ही पावभाजी नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये.